परळीमध्ये रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणामध्ये झाली. ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते, त्यावरून पहिलंच आंदोलन जे आहे ते मोहा परिसरामध्ये होतंय. सर्वांसाठी रस्ते चांगले असावेत ही प्रत्येकाची प्रामाणिक मागणी असते आणि प्रशासनही त्या पद्धतीनं काम करत राहतं. मात्र हे पहिलंच आंदोलन आहे. आंदोलनकर्त्याकडून कोणकोणते त्यांच्याकडून मागणी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर माझ्यासोबत प्रशासन पण आहे. खरं तर कोणत्या कोणत्या रस्त्याची मागणी आहे जेणेकरून त्या रस्त्याची दुरावस्था झाली आता ते दुरुस्त व्हावेत? डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या युवकाच्या संघटनेनं मागच्या 7-8 महिन्यापासून एक राज्य रस्ता क्रमांक 211 हा पहुनेर अंबाजोगाई आणि नवीनच ज्याला 486 राज्यमार्ग म्हणून मंजुरी मिळालेली आहे असा परळी, टोकवाडी, नागापूर, बोदेगाव, कावळ्याचीवाडी, कान्हापूर मार्गे हा जो माजलगावमध्ये जातो हा जो राज्य रस्ता आहे, या राज्य रस्त्याची दुरावस्था, या मोहा आणि या मोहा परिसरातल्या 10-15 गावांची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे अंबाजोगाई आणि परळी एक तालुक्याचं ठिकाण आणि दुसरं उपविभागाचं आणि मोठं आरोग्यासाठी महत्त्वाचं आणि शिक्षणासाठी महत्त्वाची असणारी केंद्र, या दोन्हीही ठिकाणची कनेक्टिव्हिटी प्रचंड अडचणीची झालेली होती. आणि म्हणून या दोन रस्त्यांच्या मागण्यासाठी जे रस्ते 2023ला मंजूर आहेत, ज्याच्या प्रशासकीय मान्यता आहेत, ज्याच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, ज्याच्या काही प्रमाणामध्ये पेमेंट अदा केलेली आहेत, असं सगळं असतानासुद्धा सातत्यानं ही युवकांची संघटना, या परिसरातले नागरिक त्याचा पाठपुरावा करतायत. परंतु ज्या पद्धतीनं दखल घेणं अपेक्षित होतं ती न घेतल्यामुळं आम्हाला ही आज धरणे आंदोलनाची पायरी उचलावी लागली. आणि यामध्ये आज या विभागाचे कार्यकारी म्हणजे अभियंता स्वामीसाहेब आणि या तालुक्याचे इंजिनियर मुंडेसाहेब यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे. आणि मी नंतर घेतो. खरं तर खरकत्या उन्हामध्ये हे आंदोलन करतायत. काय हे जे त्यांच्या मागणी आहे त्याकडे तुम्ही काय प्रत्युत्तर दिलंय त्यांना? बोलता सर, काय प्रत्युत्तर? मोहा सिरसाळा आणि टोकवाडी नागापूर मोहा रस्ता या दोन रस्त्यासंदर्भात त्यांची विशेष मागणी होती की हे रस्ते सुस्थितीत आणि आहे त्या ठिकाणी चालू करण्यात यावे, वाहतुकीस योग्य. त्या अनुषंगाने मोहा सिरसाळा रस्ता 8 दिवसात चालू करण्यात येईल आणि टोकवाडी नागापूर रस्त्यावर जो उर्वरित काम बाकी आहे त्याची आम्ही पुनश्च निविदा प्रकट करू आणि जी सुटलेली लांबी जी मंजूर नाही ती लांबी आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून घेऊ आणि हे दोन्ही रस्ते मोठे हॅम आणि ADB या मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रपोज करून रस्ते सुस्थितीत आणि त्यांना वाहतुकीस योग्य करण्यात येतील. आतापर्यंत खूप मोठी रस्त्याची दुरावस्था झाली, मात्र मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीचं कामं का करता प्रशासनाला आले नाहीत किंवा करून घेता का आले नाहीत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून? नाही, ह्या रस्त्यासंदर्भात बघायचं झालं तर हा रस्त्याची जी उर्वरित लांबी तिकडली साईडची होती, पवनेर साईडची, ती लांबी पूर्ण झालेली होती. या साईडचीच 9 किलोमीटर लांबी बाकी राहिलेली होती, ती आता पूर्ण करण्यात येईल. काय यांचं जे उत्तर आलंय त्याच्यावर समाधानी आहात का आणि हे आंदोलन आता सुटणार आहे का? काय समाधान मानायचं की नाही मानायचं, आपण जो प्रश्न विचारलेला आहे, मुळात अपेक्षित असं आहे की या ठिकाणी बसलेले सगळ्या तरुणांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की जेव्हा एखादं सरकार तरतूद करतं, एखाद्या रस्त्याची निविदा काढतं, एखाद्या रस्त्याची वर्क ऑर्डर करतं, त्यावेळेस अपेक्षित आणि कायदेशीर बंधनकारक आहे की त्याचं प्रोव्हिजन आणि त्याचं बजेट तरतूद झालेली आहे. हे असं असतानासुद्धा मंजूर झालेले रस्ते जर 3-3 वर्ष काम होत नसतील तर त्यांनी सांगितलेलं ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून ठीक आहे. एका बाजूला सरकारचं धोरण अप्रत्यक्षपणे खाजगीमध्ये बोलताना लक्षात येतं आहे की याच्यावरची तरतूद कमी केलेली आहे, याच्यावरचा फंडिंग सरकारने कमी केलेला आहे आणि नको त्या निवडणुकून येण्यासाठीच्या ज्या मागण्या अवास्तव केलेल्या आहेत किंवा ज्या निर्णय सरकारनं घेतले त्याच्याकडे हा बजेट वळवलेला आहे. आणि म्हणून महत्त्वाचं दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य या तिन्ही गोष्टीवरचा सरकारचा खर्च अत्यंत कमी केलेला आहे. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून या प्रकारची आंदोलनाने या रस्त्यासाठी मात्र लोकांचे जीव चाललेली आहेत. ही बाब मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे. परंतु आज जो निर्णय ह्यांनी घेतलेला आहे या निर्णयामध्ये आज आम्ही समाधान व्यक्त करतो आहे की हरकत नाही, 8 दिवसामध्ये हा रस्ता सुरू होईल. किमान पातळीवर आम्हाला जाण्या येण्यासाठीचा चांगला रस्ता मिळेल. पण जर झालं नाही तर मग मात्र आमच्या हातामध्ये दुसरं काही नाही आहे. कारण या विभागाचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रश्न हाताळायला पाहिजेत त्यांनी न हाताळल्यामुळं या ठिकाणचे तरुण आणि सर्वसामान्य जनता समोर येऊन आपल्या रस्त्याचे, आपल्या जगण्या मरण्याचे प्रश्न हातात घेऊन लढते आहे. आणि जेव्हा जनता उठत असते त्यावेळेसचा इतिहास आम्ही सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आहे
की ही लढाई सरकारची आणि आमची असू द्यात, पण प्रशासनानं त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नये. प्रशासनानं आपल्या पातळीवरती योग्य निर्णय घ्यावेत आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करेल, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही नक्की त्यांच्याकडून आज व्यक्त करतोय. स्वामी सर, तुमच्यासाठी फक्त शेवटचा प्रश्न. आंदोलनकर्त्यांनी असं आंदोलन केलं तर हे आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदारांना देखील एक प्रश्न उपस्थित करता येतो, जेणेकरून सहज तुम्हाला बोलता येत नाही. नाही, आम्ही जे आता आश्वासन दिलेलं आहे काम पूर्ण करून देण्याचं, ते आम्ही पूर्ण करून घेऊ. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं कंत्राटदारावर प्रेशर निर्माण झालेलंच आहे ऑलरेडी. त्याचा उपयोग तुमच्यासाठी देखील फायद्याचं आहे. फायद्याचंच आहे, नाही असं नाही. हेच उत्तर अपेक्षित होतं. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र हे आंदोलनाच्या ठिकाणी एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालंय. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, सिरसाळा, मोहा.